मेष राशी 28 जुलै ते 3 ऑगस्ट 2025 साप्ताहिक राशीफल। मेष राशी, ज्योतिषशास्त्रानुसार जुलै महिन्याचा शेवटचा आठवडा लवकरच सुरू होणार आहे। हा आठवडा ग्रहांच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे, कारण या दरम्यान मोठ्या ग्रहांचं संक्रमण होणार आहे। तसेच या आठवड्यात श्रावणाचा पहिला महिना देखील सुरू झाला आहे। त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी कसा राहील, तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि तुमचे प्रेम जीवनात या काळात कसे असेल, चला जाणून घेऊयात। मेष राशीच्या लोकांसाठी हा आठवडा फलदायी राहणार आहे। नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ चांगला राहील। कामात स्थिर व्हाल, ज्यामुळे काम चांगले होईल आणि तुमची प्रशंसा होईल। व्यवसाय संदर्भात केलेला प्रवास तुम्हाला फायदे देतील। प्रेमजीवन जगणाऱ्या लोकांना चांगले परिणाम मिळू शकतात। प्रिय व्यक्तीसोबत सहलीला जाऊ शकता। विवाहित लोकांचे घरगुती जीवन सामान्य राहील आणि आठवड्याच्या सुरुवातीला तुमचे जीवन आनंदी करण्याचा प्रयत्न कराल। विद्यार्थ्यांसाठी आठवडा अभ्यास आणि स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी खूप चांगला आहे। आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा थोडा काळजी घेण्यासारखा आहे। आठवड्याचे शेवटचे 3 दिवस प्रवासासाठी चांगले असतील। या आठवड्यात प्रेम आणि मुलांची परिस्थिती चांगली आहे। तुमचा व्यवसायही चांगला चालला आहे। आठवड्याच्या सुरुवातीला तुमच्या मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्या। प्रेमात भांडणे टाळा, तुम्ही तुमच्या शत्रूंवर मात कराल। कामातील अडथळे दूर होतील। शेवट खूप चांगला होईल। तुम्हाला तुमच्या जीवनसाथीचा सहवास मिळेल। तुमच्या नोकरीत प्रगती होईल। तुम्ही शुभतेचे प्रतीक राहाल। आठवड्याच्या शेवटी सर्व काही खूप चांगले होईल। सूर्याला पाणी अर्पण करणे तुमच्यासाठी शुभ राहील। मेष राशी, या आठवड्यात तुमची प्रबळ इच्छाशक्ती ही तुमची सर्वात मोठी ताकद आहे। तुम्ही आत्मविश्वासाने तुमच्या ध्येयांकडे वाटचाल करत आहात। आठवड्याच्या मध्यात ऊर्जा जास्त असेल, ज्यामुळे धाडसी निर्णय घेणे सोपे होईल। तथापि उत्साहासोबत संयम देखील महत्त्वाचा आहे। भावनिक क्षणांमध्ये संतुलन राखा। यश घाईत नाही तर रणनीतीत आहे। मेष राशी, या आठवड्यात कन्या राशीचा चंद्र तुमच्या आठवड्याच्या सुरुवातीला रचना जोडतो। शनीच्या आत्मशिस्तीचा धड्याचा अधिक परिश्रमाने वापर करतो। धीर धरा, बदल करण्याची तयारी करा आणि बुध ग्रहाच्या या प्रतिगामी काळात आपण अजूनही असल्याने काही गोष्टी पुन्हा कराव्या लागतील याची तयारी करा। मंगळवारी तुळ राशीचा चंद्र तुमच्या नात्यातील घरावर प्रकाश टाकेल, परंतु शनीच्या विरोधामुळे काही घर्षण आणि संघर्ष देखील होऊ शकतो। तुमच्या जोडीदाराला किंवा मैत्रीला काय हवे आहे हे कसे समजून घ्यावे आणि पुढे जाताना ते कसे समाविष्ट करावे याबद्दल एक धडा आहे। 30 तारखेला शुक्र कर्क राशीत प्रवेश करतो, ज्यामुळे तुम्हाला पुढील काही आठवड्यांमध्ये तुमच्या भावनांशी जोडण्यासाठी भरपूर आधार, उपचार आणि चांगल्या संधी मिळतात। आठवड्याचे शेवट वृश्चिक चंद्र शुक्रासोबत उपचार आणि आत्मसमक्षीकरणाचा घटक जोडतो। मेष राशी, आठवड्याची सुरुवात पंचम चंद्राने होईल। रविवार ते सोमवार रात्री दरम्यान तुम्हाला मुलांकडून आनंद मिळेल। नोकरी करणाऱ्यांना लाभ मिळेल आणि तुमचे उत्पन्न वाढेल। या काळात तुम्हाला इतरांचे सहकार्यही मिळेल। तुमचे मन आनंदी राहील आणि तुम्हाला काही आनंदाची बातमी मिळेल। सोमवार रात्रीपासून शत्रू सक्रिय असतील आणि आजार वाढवण्याची शक्यता आहे। तुम्हाला प्रेमसंबंधांमध्ये यश मिळू शकते। तुमच्या जोडीदाराकडूनही तुम्हाला आनंद मिळेल। शुक्रवार देखील चांगला जाईल। मेष राशी, हा एक सक्रिय आठवडा आहे जो तुमची वाट पाहत आहे। कामे आणि बैठकांनी भरलेला असेल। तुमच्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवा, ते तुम्हाला आवश्यक गोष्टीपासून क्षुल्लक गोष्टींमध्ये फरक करण्यास मदत करेल। आवेगाने वागणे टाळा, विशेषतः आर्थिक बाबींमध्ये। तुमच्या वैयक्तिक आयुष्यात तुमच्या जोडीदारावर दबाव आणण्याचा प्रयत्न करू नका। सौम्य दृष्टिकोन तुमच्या बाजूने काम करेल। या आठवड्यात मेष राशीतील लोकांमध्ये ऊर्जा स्पष्ट आणि उत्साही आहे। तुमच्या कुंडलीतील मंगळ तुमच्या महत्त्वाकांक्षा वाढवतो। तुम्ही नवीन उपक्रम सुरू करण्यास तयार आहात। प्रेमात संवाद महत्त्वाचा असतो। भावना स्पष्टपणे व्यक्त न झाल्यास गैरसमज निर्माण होऊ शकतात। मंगळवारी चंद्राचा प्रभाव भावनिक उच्चांक दर्शवतो। प्रियजनांशी घनिष्ठ संभाषणे वाढवण्यासाठी या ऊर्जेचा वापर करा। गुरुवारच्या सुमारास व्यावसायिक आव्हाने उद्भवू शकतात, ज्यामुळे तुमच्या संयमाची परीक्षा होऊ शकते। लक्ष केंद्रित करा आणि निर्णय घेण्यास घाई करू नका। आठवड्याच्या शेवटी चंद्राचे संरेखन स्वतःची काळजी घेण्याचा काळ दर्शवतो। तुमच्या आत्म्याला ताजेतवाने करणाऱ्या आणि तुमच्या शरीराचे पोषण करणाऱ्या क्रियाकल्पांमध्ये व्यस्त राहा। करिअरच्या बाबतीत नाविन्यपूर्ण कल्पना पुढे जाण्याचा मार्ग मोकळा करू शकतात।
सहकार्यांना प्रभावित करण्यासाठी तुमच्या दूरदर्शी अंतर्दृष्टीचा वापर करा. आर्थिकदृष्ट्या सावधगिरीने पुढे जा आणि आवेगपूर्ण खर्च टाळा. वैयक्तिक वाढ आत्मनिरीक्षणाने अधोरेखित होते. तुमच्या यशांवर चिंतन करण्यासाठी शांत क्षण शोधा. लवचिकता स्वीकारा, कारण या आठवड्यातील चढ उतार वाढीच्या प्रक्रियेचा एक भाग आहेत. मेष राशी, या आठवड्यात तुमच्यासाठी भाग्यशाली क्रमांक 10 असेल, भाग्यशाली रंग प्रवाळ असेल आणि भाग्यशाली दिवस हा शुक्रवार असणार आहे. एकंदरीत पाहता मेष राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा खूपच शुभ ठरणार आहे.